नमस्कार मित्रांनो. सगळे विद्यार्थी मित्र अभ्यास करताय, आपल्या आपल्या आयुष्यात आपल्या आपल्या यशाची संघर्षाची गाथा लिहित आहेत. तर मी तुम्हाला हेच सांगणार आहे, की सध्याच्या घडीला आपण इतके इमोशनल होऊन जातो, इतकी ओव्हर थिंक करतो आणि आपण पोलीस भरती, आर्मी भरती आणि इतर काही गोष्टी करत असतो. तर मित्र असो, नातेवाईक असो किंवा तुमचं एखाद्या जवळची गर्लफ्रेंड असो, बॉयफ्रेंड असो, कोणी पण असो. पण या गोष्टी करताना सध्या आपला हा गोल्डन टाईम चालू आहे. हा वेळ आपण आपल्या स्टडीला द्यायचं आहे, ग्राउंडला द्यायचं आहे. या वेळेत आपण विविध प्रकारच्या गोष्टी करत असतो आणि ओव्हरथिंक करत असतो. तर मी तुम्हाला हेच सांगू इच्छितो, की हा आला, तो गेला, हा माझ्यासोबत नाही आला, तो नाही आला. वेळेला कोणीच येणार नाही. अभ्यास तुम्हाला एकट्यालाच करायचा आहे. ग्राउंड तुम्हाला एकट्यालाच तिथं पाळायचं आहे. जे काही करायचंय, जे काही तुम्हाला मिळवायचंय, जे काही तुम्हाला आयुष्यात सक्सेस व्हायचंय, ते जर तुम्हाला स्वतःलाच व्हायचंय, एकट्यालाच व्हायचंय, तर हा आला, तो गेला, हा का नाही माझ्यासोबत आला आणि तुम्ही या गोष्टी धरून इमोशनल होता आणि ओव्हरथिंक करता आणि त्याचा बॅड इम्पॅक्ट तुमच्या स्टडीवर होतो. तर या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा स्वतःचा विचार करा. आपली ग्रोथ कशी होईल, आपली प्रगती कशी होईल. आपले आई-बाप शेतात तिकडे कष्ट करताय, रोज घाम गाळताय, फाटके बनेल्यावर फिरतायत. तर ही परिस्थिती आपल्याला जर बदलायची असेल, तर या गोष्टींना बाजूला सारून आपण सध्या आपल्या स्टडी आणि ग्राउंड आणि तुम्ही जे पण क्षेत्राचा अभ्यास करताय, ज्या पण क्षेत्रात उतरलाय, त्या क्षेत्राचा अभ्यास करा. तिथं फोकस लावून, मन लावून 100% स्वतःला झोकून द्या. 6 महिने, 1 वर्ष तिथं पूर्णपणे देऊन बघा. त्यानंतर तुमचे मित्र, नातेवाईक कोणी पण असो, तुम्ही सक्सेस झाल्यावर तुमच्या ते जवळ येणारच. त्यामुळे सांगायचा उद्देश एवढाच आहे, की सध्या स्वतःच्या या या क्षणाला, या वेळेला आपण सध्या स्वतःवर फोकस करणे गरजेचे आहे. फोकस ऑन युअरसेल्फ, फोकस ऑन युअर करियर. याचा आणि त्याचा विचार करत बसला, तर तुम्ही त्यांच्याच विचारात केव्हा नदीच्या प्रवाहासारखा वाहत जाणार हे तुम्हाला पण कळणार नाही आणि काही काळानंतर तुम्हाला पछतावा होणार, की या गोष्टी केल्या नसत्यात, आज ही वेळ आली नसती. त्यामुळे सध्या जो तुमचा आयुष्याचा सोनेरी टाईम चालू आहे, गोल्डन टाईम चालू आहे, त्याला योग्य त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करा आणि त्या गोष्टीतून योग्य तो रिटर्न आउटपुट मिळवा आणि तोच तुम्हाला आयुष्यभर सक्सेस ठेवणार आहे. हा मित्र, तो मित्र, ही गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड हे करत बसण्यापेक्षा सध्या आपण आता सध्याच्या घडीला आपल्या करिअरवर फोकस करा. तो येईल, त्याला इमोशनली आपण व्यवस्थित करणार, त्याला व्यवस्थित समजून सांगणार, तिथं वेळ घालवणार. हे करण्यात आपला वेळ जाणार, आपली माइंडची एनर्जी जाणार आणि तिथं आपला पूर्णपणे काही ठिकाणी तर मनी पण वेस्ट होणार. तर या गोष्टी करण्यापेक्षा सध्या आपल्या करिअरवर फोकस करा, सध्या आपल्या स्टडीवर फोकस करा आणि त्यातून जे आउटपुट मिळेल ते तुम्हाला आयुष्यभर देणार, आयुष्यभर पुरणार आहे. हे आले आणि ते गेले यांचा विचार करण्यापेक्षा ना आपल्या स्वतःचा विकास करा, आपली ग्रोथ कशी होईल ह्या हिशोबाने चला. एवढंच सांगू इच्छितो. समजलं असेल मला काय सांगायचं आहे तुम्हाला ते. जय हिंद, जय महाराष्ट्र.